साहेब या. एरॉन 11 रेडी मैदानात क्षेत्ररक्षण करतोय. नाणेफेक जिंकून प्रदीप. वसंत चॅलेंजर मणेरी क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. या ठिकाणी टी शर्ट देण्यात येत आहेत राजा नाटेकर आणि सिद्धेश मोर्ये. पंचांचा इशारा होतोय. प्रदीप वळूया सामन्याकडे या तिसऱ्या आजच्या दिवसातील. धन्यवाद नाईक. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना प्रदीप देवळकरचा नमस्कार. तमाम हिंदूंचं आराध्य दैवत, मराठी मनाचा स्वाभिमान, आमचा अभिमान, योगीराज परब्रह्म छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आजच्या दिवसातील तिसरा क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय. वसंत चॅलेंजर्स मनेरी विपक्ष एरॉन 11 रेडी या दोन संघादरम्यान. नशिबाची सुदैवाची साथ ही वसंत चॅलेंजर्स मनेरी संघाच्या बाजूने लागल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय वेंगुर्ले कॅम्प पटवाडी मैदानावरती. सलामीची बिनीची जोडी मैदानावरती. रुपेश तांडल त्याच्या साथीला विशाल लुडबे, रोहन लोणे ही सलामीची विनीची जोडी पाहायला मिळते. ती वसंत चॅलेंजर्स मनेरी संघाची. यावेळी उजव्या इष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची काढा घेतोय. यष्टीरक्षक मात्र कुठचीही चूक करत नाही आणि पहिला हादरा बसतोय तो वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाला. डीजे वेंगुर्ले चषक 2021 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही एक मोठी स्पर्धा. ग्रामीण भागातील खेळाडूंना एक दर्जा, त्यांना एक कुठेतरी मोठं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न हा आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच श्रेय द्यावं लागेल ते छत्रपती वेंगुर्ले मंडळाला. पहिला हा गडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर क्रिकेटमधील अतिशय महत्त्वाच्या जागेवरती वंढवण्या पोझिशनवरती हेमंत निंबळकर हा फलंदाज मैदानात पावले टाकताना दिसतोय. तो वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघ. या अगोदर झालेला सामना बांदेश्वर बांधा विपक्ष आदी आर्यन देवली संघ, ज्या बांदेश्वर बांधा संघाने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम फलंदाजी केली होती. यावेळी मात्र सुरेख चेंडू म्हणावा लागेल. उजव्या इष्टीवरचा बॅटची कडा घेतोय आणि आल्या पावली माघारी परतावं लागतंय ते हेमंत निंबळकरला. दुसरा मोठा हादरा बसतोय वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाला. चषक आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील तिसरा क्वार्टर फायनलचा हा सामना पाहायला मिळतोय. तो वसंत चॅलेंजर्स मनेरी विपक्ष एरॉन 11 रेडी या दोन संघादरम्यान. नशिबाची सुदैवाची साथ ही वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाच्या बाजूने लागल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय हा बहुधा पहिल्या षटकात थोडासा चुकीचा ठरतोय की काय हे या मैदानावरती पाहायला मिळतंय. आजच्या दिवसामध्ये समालोचकांची मांदे आहे. आमचे गुरुवर्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ समालोचक सन्माननीय श्री समीर पांढरे, त्याचप्रमाणे हिंदीचा बुलंद आवाज सन्माननीय श्री अशोक नाईक, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या बाहेर ज्याला खूप नावलौकिक प्राप्त झालं आणि मालवणी भाषा आपली जी एका साता समुद्रापार नेण्याचा एक आपल्याला ठसा पाहायला मिळतोय ते सन्मान श्री बादल चौधरी, त्याचप्रमाणे योगेश परब मराठीचा बुलंद आवाज, अशी समालोचकांची मांदेही आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज मैदानावरती पंचांच्या डाव्या सैन्य राईट हँड ओव्हर विकेट एंडिंग गोलंदाजीची सुरुवात. यावेळी डीप ऑलंग द कार्पेटचा फटका, मात्र मिडाफला सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. आपल्याकडनं धाव घेणं मिळणार नाही याची काळजी घेत जी धाव घेण्याची शंका होती ती तमाम शंका समाप्त झाली ती या मैदानावरती. कॅमेऱ्याच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण योग्य जागेवरती बसून या सामन्याचा आस्वाद घ्या, जेणेकरून वरती आपल्या वरती कॅमेरामॅन आहे त्याला कुठच्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही याची आपण काळजी घ्या.
पहिलं षटक अतिशय सुरेख हाताळलं जात आहे ते एरॉन रेडी या संघाकडनं. या संघाचा तारणहार एक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्याला रेडी एक्सप्रेस या नावाने ओळखलं जात आहे तो गौरेश कांबळी एका सफल षटकाच्या पूर्ततेवरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघाला दोन मोठे हादरे, त्यानंतर फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतील, किती धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी एरॉन रेडी संघासमोर उभं केलं जाईल हे वसंत चॅलेंजर्स क्रिकेट या संघाकडनं पाहणं हे औत्सुक्याचं राहील. पाच चेंडूंचा खेळ समाप्त, नाममात्र एकेरी धाव दोन गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी खोलवर टप्प्याचा हा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. विकास कदम झपकन चेंडूवरती येतोय, धावबाद करण्याचा पुरेपूर प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. मात्र नशिबाची सुदैवाची साथ ही रुपेश तांडेलच्या बाजूने पाहायला मिळत आहे. पॉपिन क्रीजमध्ये सुरक्षित परततोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि सांघिक धावसंख्या नाममात्र 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रारंभीच्या षटकांमध्ये थोडासा संकटात सापडतोय, मात्र कुठच्या तरी फलंदाजाला संकटमोचक फलंदाजी करावी लागेल. या संघासाठी तारणहार बनावं लागेल आणि जी मनात किंवा गृहीत धरलेली धावसंख्या ही 6 षटकांमध्ये उभी करावी लागेल ती वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाला. भरपूर प्रेक्षक या स्पर्धेदरम्यान खास करून कणकवलीतून या स्पर्धेसाठी येत आहेत. मकरंद सावंत आणि तुमच्या पुऱ्या टीमचं खूप खूप धन्यवाद कॉमेंट्री बॉक्समधून. कडनं गोलंदाजीची सुरुवात करताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळलं जात आहे तो शिवा जळवी नावाचा गोलंदाज. एरॉन रेडी 11 संघाचा कर्णधार गौरेश कांबळे या शिवा जळवीवरती विश्वास दाखवतोय. शिवा जळवी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, गौरेश कांबळेच्या पावलावर पाऊल ठेवून ती एक लाभदायक गोलंदाजी एरॉन रेडी संघासाठी मिळेल का, की या षटकांमध्ये धावांची लयलूट करण्यात जो आतापर्यंत पिछाडीवर संघ आहे वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघ तो आघाडी घेईल का. यावेळी उजव्या इष्टीवरती हा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, मात्र यावेळी चेंडू उंची प्राप्त करतोय. कव्हर क्षेत्ररक्षक मात्र कुठचीही चूक करत नाही आणि तिसरा हादरा बसतोय तो वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाला. रुपेश तांडेल सुस्तात माघारी. फलंदाज हा माघारी परतताना दिसतोय आणि चिंतेचं सावट हे मात्र वसंत चॅलेंजर्स क्रिकेट संघाच्या बाजूने पाहायला मिळतंय. इथून मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना मैदानावरती तग धरावं लागेल. ज्या मॅरेथॉन खेळीची आवश्यकता आहे वसंत चॅलेंजर्स क्रिकेट मनेरी क्रिकेट संघाला ते मात्र उद्दिष्ट इथं पुरं करावं लागेल वेंगुर्ले कॅम्प मैदानावरती. कारण हा सामना पाहिला तर डू ऑर डायचा सामना. इथून तुम्हाला विजय संपादन करणं हे क्रमप्राप्त असेल, मात्र पराभूत झाला तर आपल्याला परतीचा रस्ता धरावा लागेल या स्पर्धेतना. 3 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 2 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. एरॉन 11 रेडी संघ जी नशिबाची साथ होती वसंत चॅलेंजर्स क्रिकेट मनेरी क्रिकेट संघाला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बहुधा हा चुकीचा ठरतोय काय या मात्र दुसऱ्या षटकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल लुडबे आणि सोनू कानडे ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते ती वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाची. मालवण तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू विशाल लुडबे ज्याने कित्येक मैदानं आपल्या फलंदाजीने गाजवले. तळेरेच्या मैदानावरती ज्या कोल्हापूर संघाविरुद्ध ज्याने अर्धशतकी खेळी केली होती आणि मोक्याच्या क्षणी त्याच खेळीची पुनरागमन या मैदानावरती होईल का मनेरी क्रिकेट संघाला. यावेळी या चेंडूवरती सन्मान दिला जातोय. त्याचबरोबर एकेरी धाव घेतोय. एकेरी धावसंख्येने विशाल लुडबा आपलं खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या बऱ्याच वेळानंतर पुढे सरकते ती 3 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. कुठंतरी संयमी फलंदाजी करावी लागेल. विशाल लुडवे त्याच्या साथीला सोनू कानडे या फलंदाजांना मैदानावरती वेळ घालवावं लागेल आणि त्याचबरोबर संघाचं धावफलक कसं हलतं राहील याकडे लक्ष द्यावं लागेल. मात्र एरॉन रेडी संघाचा विचार केला असता गौरेश कांबळेच्या पावलावर पाऊल ठेवून शिवा जळवी अतिशय सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवतोय आणि एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. ते सोनू कानडेसाठी एकेरी धावसंख्येने सोनू कानडे आपलं खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या पुढे सरकली ती 4 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
छत्रपती वेंगुर्ले चषक 2021. यावेळी शटोप्लेन पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जातोय. स्क्वेअर कटचा देखना फटका क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चूक होते आणि ज्या चेंडूवरती एकेरी धाव निघाली असती तिथं मात्र एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातं ते विशाल लुडवेकडनं. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 6 धावा धावफलकावरती विशाल लुडवे. जर हा पाहिला तर एक घातक फलंदाज, सुरुवातीला संयमी फलंदाजी, त्यानंतर मैदानावरती पाय स्थिरावले की मोठे फटके या फलंदाजाकडनं पाहायला मिळत आहेत. मात्र शिवा जळवी हाही एक बराचसा अनुभवी खेळाडू. यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण हे कव्हरच्या दिशेने एकेरी धाव निघतंय ही विशाल लुडबेसाठी. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली ती 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे ते एरॉन 11 रेडी संघाकडनं. पहिलं पॉवर प्लेचं षटक गौरेश कांबळेने अतिशय सुरेख हाताळलं. ज्या सिंधुदुर्गात नव्हे तर सिंधुदुर्गच्या बाहेर ज्या गोलंदाजाचा बोलबाला आहे त्यांनी याही मैदानावरती सुरेख कामगिरी केली. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी आणि मात्र आबा जळवी कुठचीही चूक करत नाही. आबा जळवी याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि चौथा हादरा सोनू कन्नड याच्या रूपात वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघासाठी. पाहायला मिळतोय एक दडपण होतं, त्या दडपणामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सोनू कानडेचा आणि मात्र एरॉन 11 रेडी संघाचं कौतुक करावं तेवढं थोडं. गोलंदाजी त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण या मैदानावरती हा स्तर उंचावला जातोय रेडी संघाचा आणि आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा धाव फलकावरती. नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरतोय की काय हे प्रारंभीच्या 2 षटकांवरती मात्र वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाला थोडंसं महाग ठरतंय. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, कुठच्याही क्षणी सामन्याचं चित्र बदलू शकतं. मात्र खेळाडूंना किंवा फलंदाजांना ती चिकाटी दाखवावी लागेल. प्रारंभीची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर 7 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं पांगवलं गेलं ते सीमारेषेजवळ. लॉंग ऑफला विकास कदम आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे काऊ कॉर्नर, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कव्हर, पॉइंट आणि स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मायाजाल या मैदानावरती पाहायला मिळतंय एरॉन 11 रेडी संघाचं. ज्या 2 षटकांमध्ये पूर्णपणे गोलंदाजांनी गुडघे टेकायला लावणारी फलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज वरचढ ठरतायत. मात्र येणारी 4 षटकं 24 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि मधल्या फळीतील फलंदाज तो चमत्कार करतील का, एक भागीदारी करून एका गृहीत धरलेल्या धावसंख्येपर्यंत मनेरी क्रिकेट संघ पोहोचू शकेल का, की आमच्या प्रेक्षकांना एका कमी धावसंख्येचा सामना पाहायला मिळतोय का, हे पाहणं औत्सुक्याचं राहील ते या मैदानावरती. वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळलं जातंय. गौरव घुंगरट नावाचा गोलंदाज पॅवलन एंडकडनं गोलंदाजीची सुरुवात करतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट अँड ओव्हर द विकेट एंडने. यावेळी सुरेख चेंडू, हा मधल्या एष्टीवरचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जी चूक प्रारंभीच्या फलंदाजांनी केली तीच चूक या मैदानावरती केली जात आहे आणि 5वा हादरा अवघ्या 7 धावसंख्येत तो वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाला. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल आणि नक्कीच म्हणावं लागेल जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. काय सुरुवात केली होती गौरेश कांबळेने, त्यानंतर मात्र शिवा जळवी आणि या दोघांच्याच पावलावर पाऊल ठेवून गौरव घुंगरटकर मात्र पहिल्या चेंडूवरती ती केमिया साधतोय आणि वसंत चॅलेंजर्स क्रिकेट संघ मनेरी संघ निम्मा संघ माघारी परततोय. एखादा चमत्कार या संघासाठी तारणहार ठरू शकतो. जोपर्यंत विशाल लुडबे या मैदानावरती आहे तोपर्यंत एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. मात्र एका बाजूने साथ द्यावी लागेल विशाल लुडबेची, मात्र एका बाजूने जर गडी बाद होत गेले तर मात्र संकटात सापडू शकतो तो वसंत चॅलेंजर्स क्रिकेट मनेरी संघ. नवीन फलंदाज देवेंद्र क्रोबल हा मैदानात पावलं टाकतोय. स्ट्रायकिंगच्या दिशेने उजव्या हाताचा फलंदाज तर नॉन स्ट्रायकिंगवरती विशाल लुडबे. एक संयमी फलंदाजी मात्र त्याचबरोबर आक्रमकता असलेला हा फलंदाज. मात्र इथं दडपण पाहायला मिळतंय ते वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघासमोर. पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात पॅव्हलन एंडकडनं पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त.
यावेळी शॉर्टअप लाईन पैसा चेंडू चेंडू पडतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. गौरेश कांबळे स्क्रीनवरती येतोय. आपल्याकडनं दुसरी धाव खर्च होणार नाही ही काळजी घेत ती फेक गोलंदाजाकडे विसावताना दिसतंय आणि एकेरी धावसंख्येने अवघ्या 8 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. माझ्यासोबत सागर सकपाळ अतिशय सुरेख गुणलेखन करतोय. प्रत्येक चेंडू मागे प्रत्येक धाव इथं टिपली जात आहे आणि ज्याच्या सहाय्याने या मायक्रोफोनवरनं मी आपल्यापर्यंत समालोचन पोहोचवतोय. यावेळी उजव्या स्टीवरचा चेंडू बॅकफुटला जातोय. हलक्या हाताने चेंडू स्टेअर करतोय. डीप पॉइंट क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत फेक होतोय आणि चित्त्याच्या चपळाईने दुसरी धाव पूर्ण करतोय तो विशाल लुडबे. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. कित्येक वर्ष बघितलं विशाल लुडबेचा फिटनेस आपल्याला सुरेख पाहायला मिळतोय. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. डबल फिगरमध्ये पाहायला मिळत आहे ती 10 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. गौरव गुंगरटकर उजव्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी करतोय. प्रारंभीची 2 षटकं अतिशय पकड मजबूत एरॉन 11 रेडी संघाची. यावेळी शॉर्टअप लाईन पैसा चेंडू चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. ऐन मुख्याच्या क्षणी एक मोठा फटका निघतोय. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की ज्या फलंदाजाने तळेरेच्या मैदानावरती संघ संकटात असताना अर्धशतकी खेळी साकारली होती आणि त्या सामन्यामध्ये विजय संपादन करून दिला होता तोच विशाल लुडबे. आणि त्याच खेळीची आवश्यकता ही वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाला. संयमी त्याचबरोबर आक्रमकता असलेला हा खेळाडू, गुणवत्ता त्याचबरोबर क्लास, या सर्वच गोष्टी विशाल लुडबेकडे पाहायला मिळत आहेत. आणि ज्या ज्यावेळी संधी मिळते त्या त्यावेळी तो मैदानावरती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी सुरेख चेंडू डीप अलोंग द कार्पेटचा फटका. कव्हर क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय आणि एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जात आहे ते विशाल लुडबेकडनं. या अगोदरच्या चेंडूवरती एक मोठा फटका, त्यानंतर मात्र दुहेरी धावसंख्या. अतिशय सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल आणि नक्कीच 10 द्यावी लागेल. थोडासा ठरतोय मात्र या सामन्याचा समारोप कशा प्रकारे करेल हे पाहावं लागेल. सांघिक धावसंख्या पुढे सरकली ती 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी खोलवर टप्प्याचा हा चेंडू डीप अलॉंग द कार्पेटचा फटका स्क्रीनवरती येतोय. विकास कदम एक अष्टपैलू खेळाडू, आपल्याकडनं दुसरी धाव खर्च होणार नाहीत. एकेरी धावीवरती समाधान मानावं लागतंय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 19 धावा. निंबा षटकांचा अर्धा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय म्हणजे अर्धी लढाई इथं पार पडते. उर्वरित 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूंवरती वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघ किती धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी संघासमोर उभं करतोय हे पाहणं औत्सुक्याचं असेल. मायक्रोफोनवरती बदल होतोय आणि मायक्रोफोनवरती येतोय आमचे मालवणी समालोचक, बुलंद आवाज मालवणीचा बादल चौधरी आणि मी प्रदीप देऊलकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची थोड्या वेळासाठी रजा घेतोय. प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा आवर्जून आठवण, षटकाराबाहेरील चेंडूचं जो प्रेक्षक जेलात रूपांतर करेल त्या प्रेक्षकासाठी 2.25 लिटर थंडाची बॉटल पुरस्कृत करतायत आमचे नरेश परब. नरेश परब, पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद प्रदीप. परत एकदा मालवणी आकाशवाणीच्या भिंगुर्ला केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत. टॉस जिंकानं पहिली बॅटिंग घेतली हॅलो 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 चौथ्या ओव्हरीची सुरुवात झाली. धावसंख्या स्थिरावलेली 19 रन्सावर. 5 बाद 19. खूपच नाजूक अवस्था, केविलवाणी अवस्था वसंत चॅलेंजर्स मनेरी संघाची. खोलवर टप्प्याचा चेंडू होतो. डीप पॉईंटच्या दिशेने फिल्डर येतलो, फील्ड करतलो तोपर्यंत 1 रन घेण्याची संधी आणि एका
मैदानावर सुद्धा खूप आदरान घेतलं जाणारं हे नाव सिद्धू काळेच्या नेतृत्वाखाली या वर्षाची पहिली स्पर्धा सुरेश रायना मैदानावर ह्या संघान सिंधुदुर्गासाठी जिंकली. त्यात सिद्धू काळेचं संघ फटकोतर मोठं लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वड्यात जाऊन पडलेलो चेंडू लागलेला असा हव्या कलाम. संख्या 20 रन्सावर स्थिरावलेली चौथ्या ओव्हरीचे 3 चेंडू झाले समाप्त. नवीन फलंदाज मैदानात नितेश राऊळ. रेडी संघाचो हे गुणवान खेळाडू, आक्रमक दर्जाचो खेळाडू आणि नक्कीच नितेश आज तुझ्याकडसून अपेक्षा असत, कारण संघ थोडंसं अडचणीत असा आणि या अडचणीच्या स्थितीतून बाहेर काढण्याची जबाबदारी तुझ्या खांद्यावर असा. रुपेश तांडेलच्या नेतृत्वाखाली उतरलेलो वसंत चॅलेंजर्स मणेरे संघ टॉस जिंकापर्यंत सगळा बरोबर चाललेला, पण पहिल्याच ओव्हरीत पहिल्या सुरुवातीकच पॉवर प्लेमध्येच जवळपास 4 खेळाडू तंबूच्या दिशेने नेले. त्यानंतर मात्र संघ खूपच अडचणीत गेलो. सद्यस्थितीत धावसंख्या स्थिरावलेली 21 रन्सावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू खूप सुंदर होतो, चेंडू रवलो मेडन. गौरेश कांबळी बॉलिंग मार्कवर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं स्पीड स्टार हे का म्हटलं जातं. या दरम्यान कलंबिस्त संघाचे संघमालक प्रशांतजी मेस्त्री साहेब, तुमचे मनापासून आभार. एक सुंदर संघ तुम्ही स्पर्धेत उतरवलात आणि आमच्या छत्रपती मित्रमंडळासाठी छत्रपतींची प्रतिमा तुम्ही आमच्यासाठी दिलात. प्रशांत मेस्त्री, तुमचे मनपूर्वक आभार. अपील आणि पंचांचा बॉट झाला आकाशाच्या. नितेशच्या खांद्यावर जबाबदारी होती, अपेक्षा होती, त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली नितेशची विकेट बहाल. धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 21 रन्सावर. 5व्या षटकात खेळ चालू होतलो आणि त्यानंतर 4थ्या षटकाचा खेळ समाप्त. 4 षटकाचा खेळ समाप्त. 5व्या षटकाचा खेळ सुरुवात होतलो. धावसंख्या 21 वर सुरुवात होतली, 21 पासून पुढे चालू होतली. ज्या सिद्धू काळेच्या मार्गदर्शनाखाली, मालकी हक्काखाली वसंत चॅलेंजर्स मणेरी संघान यावर्षी सीझनची सुरुवात केली. सुरेश रायदा मैदान तुएम गोवा अंडर 23ची स्पर्धा ह्या संघान जिंकली. क्रिकेट बरोबरच कबड्डीच्या अनेक मैदानावर सुद्धा वसंत चॅलेंजर्स मणेरी संघाचं नाव खूप आदरान घेतलं जातं. तोच संघ आज मात्र या स्पर्धेत थोडंसं अडचणीत, थोडीशी नाजूक अवस्था. 7 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा 4 षटकांचा खेळ झालो समाप्त. यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा पहिल्या 3-4 षटकात अडचणीत असलेल्या संघाने शेवटच्या 17 चांगली फलंदाजी करून फायटिंग टोटल उभी केली. अगदी तशीच कामगिरी अपेक्षित असा वसंत चॅलेंजर्स संघाच्या फलंदाजांकडून. शेवटच्या 12 चेंडूंचो 2 ओव्हरीचो खेळ शिल्लक असताना बॉलिंग मार्कवर बॉलिंग मार्कवर प्रगणेश गुरावचं पहिलं चेंडू भरकटलेलो. पंचांचो इशारो वाईड चेंडू गेलो तो गेलो. जाताना 9 हाताचो कासरो चौकाराचो सुद्धा घेऊन गेलो. 5 रन्स मिळाले प्रगणेशच्या ह्या पहिल्या चेंडूवर आणि ह्या 5 रन्सांची धावसंख्या 26 रन्सावर. परत एकदा प्रगणेश बॉलिंग मार्कवर. पॅव्हलिन एंड कडसून हे पहिलो चेंडू असतो प्रगणेशचो.
परत एक खराब चेंडू, भरकटलेलो चेंडू, परत एकदा पंचांचो इशारो सोयर चेंडूचो. विशाल लुडबे स्ट्रायकर यांच्या दिशेन वायरी गावचो हे सुपुत्र. टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारे खेळाडू. 2020च्या सामन्यात 84 ज्याची हायेस्ट धावसंख्या असो विशाल लुडबे स्ट्रायकर यांच्या दिशेन. सात गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. एकही चेंडू न टाकता प्रगणेशने आतापर्यंत 6 धावा खर्च केले, 2 वाईड आणि 4 बाईज. 27 धावसंख्या पुन्हा एकदा प्रगणेश बॉलिंग मार्कवर सुन येतलो विशालसाठी. बॅटची आतली कड घेऊन चेंडू विकेट किपरला बीट करून शॉट फाईनले घेता फील्ड करता तोपर्यंत 1 रन आणि 1 रनची धावसंख्या स्थिरावली 28 रनवर. 28 धावा. गोविंद फाले नवीन फलंदाज, न्यू बॅटर स्ट्रायकर यांच्या दिशेन. गोविंद फाले आणि विशाल लुडबे ह्या जोडीवर खूप काय अवलंबून असा. ज्या खेळाडूंनी वसंत चॅलेंजर संघाक आजच्या शेवटच्या दिवसासाठी पात्र ठरवला असे काही गुणवान खेळाडू लवकर स्वस्तात गारद झाल्यानंतर विशाल लुडबे आणि गोविंद फालेच्या खांद्यावर जबाबदारी. अर्थात अशा स्थितीतून कित्येक वेळा ह्या दोघांनी आपल्या संघाक बाहेर काढलेला असा ह्यापूर्वी सुद्धा. बॅटची कडा घेऊन चेंडू बॉलरच्या दिशेन वड्यात जाऊन पडलो आणि गोविंद फाले सुद्धा तंबूच्या दिशेन परतता. 8वो गडी तंबूच्या दिशेन 8 बाद 28. का लागता त्यांकडे जे अशोक नाईक सर, खूपच नाजूक अवस्था वसंत चॅलेंजर संघाची. आणि या खेळाडूंचे वैयक्तिक स्कोर सांगितल्यानंतर इतके दिवस तुमका मोबाईल नंबरची आठवण येई, पण कम्प्युटरची जी भाषा असा सगळ्यांका माहिती असतली, बायनरी लँग्वेज ज्याका म्हटली जाता, त्याच्यात 0 आणि 1 हे दोनच आकडे असतात. आणि स्कोरबोर्डवर बघितलात वैयक्तिक धावसंख्या 0-1 0-1 0-1 0-0. म्हणजे सागर सकपाळे, माका प्रश्न पडलो, तू स्कोरशीट लिहिलंस काय दुसरा काहीतरी चुकान लिहिलंस. धावसंख्या 28-28. अर्थात विशाल लुडबेच्या खांद्यावर जबाबदारी असा आणि विशाल तुझ्याकडसून अपेक्षा खूप असत. दुसऱ्या बाजून किरण गावडे नवीन फलंदाज मैदानात पावला टाकताना. खराब चेंडू, भरकटलेलो चेंडू, परत एक वाईड चेंडू. ह्या षटकातलो ह्या ओव्हरीमधलो 3रं वाईड. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. धावसंख्या स्थिरावली 29 रन्सावर. 5व्या षटकात थोडीशी महागडी गोलंदाजी प्रगणेश गुरावची. कव्हरच्या दिशेने फटको खूप सुंदर. 1 धाव तर अगदी सहज मिळतली. 1 रन्सावर फक्त समाधान आणि 1 रन्सांची धावसंख्या 30 रन्सावर 30. 3 चेंडू प्रगणेशचे संपले. खूपच महागडी गोलंदाजी. 3 वाईड आतापर्यंत प्रगणेशचे आणि 1 22चा चौकार सुद्धा. डावखुरे आता तो किरण गावडे स्ट्रायकर यांच्या दिशेन. किरण सुद्धा एक आक्रमक दर्जाचो फलंदाज असा. आपल्या फलंदाजीच्या जोरावर नक्कीच सामन्यात एक फायटिंग टोटल मणेरी संघाक उभारून देण्यात किरण हातभार लावू शकता. धावसंख्या स्थिरावलेली 30 रन्सावर 30. 5व्या षटक प्रगतीपथावर. 4थं चेंडू प्रगणेशचो. किरण गावडेचो प्रयत्न आडव्या बॅटने खेळण्याचो. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. चेंडू रवलो मेडन. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूचो टप्पो होतो. टप्पो पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारो चेंडू. चेंडू निर्धाव संपलो. धावसंख्या 30वर थांबलेली. षटकातले अजून 2 चेंडू बाकी असत. 5व्या षटकातले अजून 2 चेंडू बाकी. धावसंख्या 8 बाद 30. फटको मोठो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली लॉंग ऑनच्या वड्यात येऊन पडलेलो चेंडू आणि किरण गावडेचा लागलेला कलाम. 9वो खेळाडू तंबूच्या दिशेन. शेवटची जोडी त्या दरम्यान या ठिकाणी एरॉन 11 रेडी क्रिकेट संघाचे स्पॉन्सर्स सन्माननीय कालिदास बांदेकर आपलं मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्समधून. दर्याचा राजा फिशरिंग ग्रुप केरवाडी सन्माननीय श्री कालिदास बांदेकर, तुमचं मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्समधून. कॉमेंट्री बॉक्समध्ये आणखी एक सेलिब्रिटी, आमचं जवळचं मित्र मंदार शेट्ये सुद्धा उपस्थित असा.
मंदार तुझा सुद्धा स्वागत. मंदारच्या सोबत मंदारच्या अनेक व्हिडिओमध्ये दिसणारो आमचं जवळचं मित्र श्री तेली आणि मंदार शेट्टी हे मनपूर्वक आभार. जेव्हा टिकटॉक चालू होता अशोक नाईक 2 लाख फॉलोअर्स होते आमच्या मंदार शेट्टी याचे. सध्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर मंदारचे व्हिडिओ थैमान माजवतात. तर अगदी लवकरच त्या मंदारला सुद्धा आपण गौरव सावंतच्या माध्यमातून टीव्हीवर आणि स्क्रीनवर बघूया. पॉईंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास, 1 रन फक्त मिळालो आणि 1 रनसान धावसंख्या स्थिरावली 31 रन्सावर. शेवटची जोडी मैदानात 5 ओव्हरींचा खेळ झालो, समाप्त धावसंख्या 31 रन्सावर. गेल्या वर्षी ह्या स्पर्धेत डीजे ऑपरेटिंगसाठी भाई बिली अंक आपण बघितलेला. यावर्षी स्पेशल डीजे ऑपरेटिंगसाठी कुडाळ तालुक्यातलो नावाजलेलो डीजे सायो तुमच्या समोर. करण्यासाठी डीजे राजन मसूरकरांच्या सोबत डीजे सायो तुझा सुद्धा स्वागत असा छत्रपती चषकामध्ये. LIC मालवणचं आमचं सहकारी, आमचं जवळचं मित्र, उत्कृष्ट ऑफ ब्रेक बॉलर, ज्याच्या गोलंदाजीवर विकेट किपिंग करणं खूपच चांगली आणि सुखद अनुभव असता, प्रवीण आरावदेकर तुझा सुद्धा छत्रपती चषकामध्ये स्वागत. धावसंख्या 31 रन्सावर. शेवटच्या उरीचो खेळ शिल्लक आणि बॉलिंग मार्कवर गौरेश कांबळी. गौरव घुंगराट, माफ करा. गौरेश पहिलो चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास, बघता बघता चेंडू आखाण्याच्या पहिला अडी चौकारासाठी. ज्या विशाल लुडबेचा आपण कौतुक केला त्या कौतुकाक साजेसो फटको विशालच्या बॅटमधून आणि या चौकारानिशी धावसंख्या स्थिरावली 35 रन्सावर. शेवटच्या ओव्हरीत ही खलनायक. बघूया कोण ठरता नायक आणि कोण ठरता खलनायक. विशाल तुझ्यासाठी शेवटचे 5 चेंडू बाकी. गौरेश बॉलिंग मार्कवर पहिलो चेंडू चौकार, धावसंख्या 35. तटक्या पेचून गेलेलो चेंडू, विशाल लुडवे फुलटॉस चेंडूवर क्लीन बोल्ड. इनिंगची झाली सांगता पहिली बॅटिंग करताना. TTMM कुडाळ वर्सेस महालक्ष्मी देवबाग. दोन्ही संघांना पहिला पुकार. आपण संच जायचं आहे आपली टीम लिस्ट घेऊन. दोन्ही संघांना पहिला पुकार. यानंतर पुढील सामना होईल महालक्ष्मी देवबाग वर्सेस TTMM कुडाळ. योगेश आणि अशोकजी, अनेक खेळाडूंची आपण आठवण करतोय, अनेकांना आपण शुभेच्छा देतोय. पण आज सुद्धा आम्हाला गीतेशची आठवण जुन्या काळात घेऊन जाते. 2019चा छत्रपती चषक अक्षरशः गाजवला आमच्या ह्या युवा खेळाडूने. गीतेश गावडे. 1 मॅन आर्मी म्हणजे काय असतं, एक खांबी तंबू म्हणजे काय असतं, मॅन ऑफ द सिरीज 116 धावा संपूर्ण स्पर्धेत, 13 षटकार आणि 3 मॅन ऑफ द मॅच एका स्पर्धेमध्ये. व्हॉट अ स्प्लेंडेड परफॉर्मन्स गीतेश. जिथे कुठे तू असशील तिथून आमची स्पर्धा बघत असशील. आज सुद्धा आमच्या आठवणीत तुझा तो खेळ आहे आणि आमच्या हृदयात तुझ्यासाठी एक कप्पा अजूनही जपून ठेवलाय आणि त्या कप्पेत गीतेश गावडे हे नाव आम्ही अगदी जपून ठेवलंय. गीतेश गावडे, तुझ्या स्मृतीनं विनम्र अभिवादन. छत्रपती मित्रमंडळ भटवाडी वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक 2021च्या निमित्तानं समालोचन कक्षाच्या समोर आपण पाहतोय गीतेश गावडे स्टँड. आपल्या लाडक्या गीतेशच्या आठवणीसाठी हा स्टँड तुमच्या सर्वांसाठी. एकदा टाळ्यांचा गजर करूया आठवणीसाठी, आपल्या गीतेशसाठी एकदा टाळ्यांचा गजर करूया. 2019चा मॅन ऑफ द सिरीज 1 अँड ओनली गीतेश गावडे.
देवबाग आणि TTMM कुडाळ दोन्ही कर्णधार तुमचे टीम लिस्ट आणि नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स पाशी या. यानंतरचा सामना होतोय महालक्ष्मी देवबाग विरुद्ध TTMM कुडाळ. सामना सुरू होतोय, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी आपल्या समोर येत आहेत. योगेश परब. हॅलो. सामना रंगतो. एका बाजूनं मनेरी संघ पहिल्या प्रयत्नात फलंदाजी करत असता नाणेफेक घेतलेला निर्णय कुठेतरी चुकतोय की काय आणि प्रतिस्पर्धी संघाची वेधक गोलंदाजी. सुरुवातीला चर्चा आली होती एरॉन 11 रेडी संघासाठी निशब्द करणारे गोलंदाज त्यांच्या कोट्यामध्ये आणि त्यानंतर कमी धावसंख्येचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूनं विशाल लुडबेने मी म्हणेन पावनखिंड लढवली आणि 24 धावांची एकाच खेळाडूनं मात्र खेळी केली आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज स्वतः संघाचा कर्णधार रुपेश टंडेल आणि स्ट्रायकर एंडला विकास कदम हलक्या घेऊन काढतो. चेंडूला सन्मान दिला. तो दोन्ही फलंदाज एकेरी धावसंख्येकडे पावलं वळवतात. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र श्री गणेश होतो. एक या धावसंख्येनं विकास कदम आणि त्याच्या साथीला गणेश पाहायला मिळतोय. 36 धावांची आवश्यकता येणार काय. 36 चेंडूमध्ये 36 धावा जमवायच्या आहेत आणि महालक्ष्मी देवबाग संघाचा कर्णधार दर्शन मांदेकरचा आगमन होत आहे. खूप खूप स्वागत दोन्ही संघांना. TTMM कुडाळ जोएल नाईकनं काल गाजवलं हे मैदान. सुंदर सन्मानजनक क्रिकेट 36 चेंडूमध्ये 36 धावा पाहिजे आहेत. अनिवार्य पहिलं पॉवर प्लेचं षटक हे मात्र कैलासवासी गीतेश गावडे स्टँड करणार. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज रुपेश टंडेल सज्ज होतोय. पहिल्या सत्रात विचार केला तर सुनील मालवणकरने अक्षरशः हे सत्र गाजवलंय. मोठा फटका विकास कदमचा फटका बसला. तो क्षेत्ररक्षक हेमंत नेमळेकर. ज्या हेमंत नेमळेकरनं पहिलं प्रयत्नात थोडीशी चूक केली आणि चुकीचा परिणाम मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या एका महान खेळाडूला मात्र जीवदान प्राप्त होत. 2 धावा बहाल केल्या. सांघिक धावफलकावर मात्र पुढे सरकला गेला. 4 धावा या धावफलकावर. हेमंत नेमळेकरच्या बाबतीत बोलायचं झालं LSS नेमळे संघाच्या बाजूने हातातून निसटलेला सामना सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर रसिक प्रेक्षकांची यानं मन जिंकले. षटकार चौकारांची आतषबाजी केली. आज या मैदानावर कमी पडला आणि सुटलेला झेल जवळ महागात पडतोय. डीप मिड विकेटला एक सुंदर फटका. 1 बॉल सेव्हरच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय. चौकाराने केलं जातंय गोलंदाज रुपेश टंडेलचं स्वागत आणि आपण स्वागत करूया डीजेच्या माध्यमातून विकास कदमचं. सांघिक धावफलकावर 8 धावा या धावफलकावर. लेब्रेक पद्धतीचा चेंडू थोडासा बाहेर जातोय. चेंडू आडव्या बॅटनं फटका टुलबॉब हा इरादा होता. असफल राहतोय. प्रयत्न राहतोय. निर्धाव चेंडूची ही गणना होत. सांघिक धावफलकावर 8 धावा धावफलकावर. सुरेख पद्धतीचे गोलंदाजी सन्मान दिला जातोय. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा. खराब चेंडू सीमारेषेच्या बाहेर टाकायचा टोलवायचा आहे. पंचांकडे नजर टाकतोय विकास कदम स्वेअर चेंडूसाठी. पंच सांगतायत ज्यावेळी पहिल्या प्रयत्नात तू सफल झालास त्यावेळी वाईटची लाईन वाढली गेली. पंचांची करडी नजर तुझ्या वर होती आणि त्यामुळे मात्र पंच या ठिकाणी निर्धाव चेंडूची घोषणा करत सांघिक धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा या धावफलकावर. यानंतरचा सामना होतोय महालक्ष्मी देवबाग विरुद्ध TTMM कुडाळ आणि या सामन्याची नाणेफेक करतायत ॲडव्होकेट आदरणीय प्रथमेश नाईक साहेब. आपल्याला विनंती, आपला शुभ हस्ते. महालक्ष्मी देवबाग विरुद्ध TTMM कुडाळ दोन्ही कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स समोर या. या सामन्याची नाणेफेक केली जाते. आमचे आदरणीय ॲडव्होकेट साहेब प्रथमेश नाईक यांच्या शुभ हस्ते. बोला योगेश. 8 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज युवा खेळाडू गौरव गडेकर सज्ज होतोय. आमच्या स्क्रीनवर येतोय. स्ट्रायकर एडला गणेश कॉमेंट्री बॉक्स साईडकडनं गौरव गडेकर. सुरेख पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानं थोडासा आतमध्ये येतो चेंडू. निर्धाव चेंडूची ही गणना. एका बाजूनं विशाल लुडबेनं योगदान दिलंय. मी म्हणेन वसंत चॅलेंजर्स मध्ये संघाला रती महारथी होते. हे रती महारथी फक्त कागदावरच राहिले. 0 धावा काढून ते निघून परतून गेले. कारण जवळजवळ ज्यांच्याकडे जबाबदारी होते त्यांनी नाराज केलंय. मी म्हणेन वसंत चॅलेंजर्स संघाच्या
10 धावा 40 धावांची बहारदार खेळी देवेंद्र कुबल. आज अपेक्षा होत्या बऱ्याच, पण अपेक्षापासून दूर राहतोय आणि सुंदर असं जमणे लगतचा विदल ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका एरॉन 11 रेडी संघाच्या बाजूने निघत. प्रथमेश गणेशच्या चेंडू पैतून चौकार निघत. सांघिक धावफलक दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्ती होतोय. 12 धावा या धावफलकावर. बारा धावा धावफलकावर दुसरं षटक आहे प्रगती पथावर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. तो मात्र 36 धावांपासून वाचवायचा आहे येणाऱ्या काळात. आणि प्रतिस्पर्धी संघ मी म्हणेन जवळजवळ विजयाच्या वाटचाल करण्यासाठी प्रयत्न सुरुवातीपासून करतोय. विकास कदमची एक चौकार, त्यानंतर गणेशची एक चौकार. सांघिक धावफलक 12 धावा धावफलकावर. दुसरं षटक आहे प्रगती पथावर. सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर थोडीशी खाली राहते. धाव घेण्याचा इरादा होता. आज जलबाजी करायची, जास्तीत जास्त कडे प्रतिस्पर्धी संघाला पण माघारी परतावे लागतील. प्रतिस्पर्धी संघाकडे विचार केला एरॉन 11 रेडी संघ एक तगडा संघ आणि या तगड्या संघासमोर शेवटच्या क्षणापर्यंत बॅटिंग लाईनअप. पहिल्या दिवसापासून जवळजवळ आजचा हा अंतिम दिवस. कुठची स्पर्धा असो, कुठचाही कार्यक्रम असो, प्रत्येक स्पर्धेचे प्रत्येक कार्यक्रमाचे प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात. ते रसिक प्रेक्षकांचं छत्रपती चषक छत्रपती मित्रमंडळाकडून सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 12 धावा धावफलकावर. जसजसा निर्धाव चेंडू जाईल तसतसं थोडंसं पारडं चढ होईल. एका बाजूनं एरॉन 11 रेडी संघाचं वाटलं होतं पहिल्या प्रयत्नात पहिला सामना सुपरस्टॉर परवाडा संघ विजय होतोय. फक्त 48 धावा हव्या होत्या. सहजासहजी या ठिकाणी कोलंबिस संघ सामना जिंकतोय काढत होता, पण चतुराईनं नटलेला सिंधुदुर्ग ऑफ द कॅप्टन गोपाळ भट्टेच्या नेतृत्वाखाली सुरेख रणनीती आखली गेली आणि प्रतिस्पर्धी संघाला स्पर्धेचा थोडासा नमस्कार करावा लागला आहे. सुरेख गोलंदाजी, टाळ्यांचा आवाज करून देणारे गोलंदाजी, टेनिस क्रिकेटच्या वाद्यावरून ज्याला निशब्द करणारे गोलंदाजी संबोधली गेली, ती निशब्द करणारी गोलंदाजी मैदानात प्राप्त होते. निर्धाव चेंडूंची गणना होत सांघिक धावफलक मात्र स्थिरावला गेला. तो 12 धावा धावफलकावर. दुसऱ्या चेंडूवर तब्बल 4 धावा निघाल्या सागर आणि त्यानंतरचे सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकताय. या स्पर्धेत जर पहिलं वेळेला निर्धाव षटक टाकलं तो त्या नावावर तो इलियास अल्मेडा. पुढे सर सवत्सुर एक पटका जमणे लगतचा पटका पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवर येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडूची पूर्ती करतोय. सोनू येतो आमच्या स्क्रीनवर. एकेरी धावसंख्येकडे पावलं वळवली गेली आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक 1 न मात्र पुढे बदलला गेला. 13 धावा या धावफलकावर. 2 षटकांचा झालाय 12 चेंडूंचा खेळ बघतोय. वळूया आपण पुन्हा एकदा सुमधुर संगीताकडे डीजेच्या माध्यमातून. प्रोफेशनल डिझेमॅनचं आगमन आजच्या आकर्षण या मैदानावर आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज रुपेश टंडल सज्ज होतोय. कैलासवासी गीतेश गावडे स्टँड काढणं. उर्वरितच्या अजून 24 चेंडूंचा खेळ बाकी. 23 धावांची आवश्यकता. म्हणजे एका 2-3 गडी बाद करावे लागतील सागर आणि मग कमबॅक करावं लागेल एका बाजूनं वसंत चॅलेंजर्स मध्ये संघाला आणि दुसऱ्या बाजूनं विचार केला तर एका दुसरा मोठा भटका पाहिजे तो फक्त एरॉन 11 रेडी संघाला. बघूया कशा प्रकारे सामना करतोय तो फलंदाज. एका चौकारावर नटलेली खेळी करत सुरुवातीच्या काळात 6 धावांचं योगदान देतोय तो गणेश आणि त्याच्या साथीला विकास कदम. एका चौकारावर नटलेली खेळी. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. यष्टीरक्षक पहिल्या प्रयत्नात चौक करतोय. धावचेचे संधी होते. सहजासहजी विकास कदम या ठिकाणी पोहोचला होता आणि त्या ठिकाणी थ्रो मारण्याचा प्रयत्न होता तो नितेश राहुलचा. आज फलंदाजीमध्ये कमी पडला मी म्हणा नितेश राहुल या मैदानामध्ये, पण मात्र आपलं पुढील योगदान द्यावं लागेल आणि बाईकच्या स्वरूपात एक धावबाद होते. मात्र एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर पुढे सरकला गेला. 14 धावा या धावफलकावर. उजव्या हाताचा अष्टपैलू शैलीदार फलंदाज विकास कदम जरा बरेच पायदार गाजवले. सूर्य एका पंचांकडे पेले ते पायचेचा पंच या ठिकाणी हात उंचावतायत.
एसट्यांच्या समोर असल्याचा खून करतायत पंच आणि पहिला गडी माघारी परतला तो मात्र विकास कदमच्या एका चौकारावर नटलेली खेळ आली माघारी आणि त्यानंतर पुन्हा एकदा रुपेश टंडन कुठेतरी कमबॅक करतोय की काय या स्पर्धेच्या माध्यमातून विकास कदम माघारी परतला रुपेश टंडन सुरेख पद्धतीची गोलंदाजी करतोय बोलूया पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून चौदा धावा धावबलकावर एका गडीच्या मोबदल्यात एरॉन 11 रेडी संघ 36 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना चौदा धावा धावबलकावर नवीन खेळाडू मैदानामध्ये पहिलं वर्ष ज्यानं या खेळाडूंना गाजवलंय तो जितेंद्र नागोजे मैदानामध्ये सज्ज होतोय स्ट्रायकर एंडला डाव्या हाताचा फलंदाज उजव्या डाव्या हाताची ही रंगतदार सोडे मैदानामध्ये गौरीश कवी नेतृत्व करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वेगवान गोलंदाज म्हणून याच्याकडे नजरा असतात सर्वांच्या अक्षरशः अनेक मैदानात जरा गाजवले तो नेतृत्व करतोय एरॉन 11 रेडी संघाचा सुरेख फटका देखण्याला फटका क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत या ठिकाणी चेंडू यशस्वी ठरतोय तोपर्यंत जितेंद्रच्या या 2 धाव्यानं सांघिक धावफलक हा पुढे सरकला गेला तो 16 धावा या धावफलकावर धावा या कशाही येऊन 36 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रत्येक धावी लाखमोलाची ठरेल ती मात्र येणारा काय एरॉन 11 रेडी संघाला आणि ती लाखमोलाची धाव कशाशीने घेण्याचा प्रयत्न हे 2 फलंदाज करतायत वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय धावचेची संधी असेल पुन्हा एकदा सुरेख रनिंग बिटवीन विकेट या 2 फलंदाजांचे प्लास्टिकच्या परस्पराचा चेंडू पंच 2 हात समांतर करतोय स्वेअर चेंडूचा इशारा आहेत अवंतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक 2 या धावसंख्येनं पुढे वधारला गेला 18 धावा या धावफलकावर जवळजवळ निम्म्या धावसंख्येचा पाठलाग पूर्ण होतोय 18 धावा असूनही पाहिजे ते मात्र 18 धावांची आवश्यकता 21 चेंडूंचा खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज रुपेश टांडेल हलक्या हाताने खेळून काढला तर दिशा दिली जाते पहिल्या प्रयत्नात थोडी साईड ठिकाणी क्षेत्ररक्षक पोचत नाही बॅकअप सुंदर पाहायला मिळत आहे चेंडूची परती होते एक धावी बहाल केली जाते आणि बहाल केली धावसंख्या 1 या धावसंख्येने पुढे सरकत सांघिक धावफलक धावफलकावर 19 धावा या धावफलकावर 19 धावफलकावर यॉर्कर पद्धतीचा चेंडू नितेश येतोय 2 क्षेत्ररक्षकांची घोरचो प्रतिस्पर्धी संघाला मात्र जवळ या ठिकाणी मात्र सीमारेषा बाहेर चेंडू होतोय बाईकच्या स्वरूपात चौकार बाल होतोय आणि या चौकाराबरोबर सांघिक धावफलक हा धावफलकावर मजल मारतोय 20वी गटात सांघिक धावफलक 23 धावा धावफलकावर रुपेश टांडेलाच मैदानामध्ये नाराज होतोय कारण जसं निर्धाव चेंडू जात होते तसं उत्साहाचं वातावरण होतं ते मात्र वसंत चॅलेंजर्स मंदिर संघाचं आणि अभिमुख थोडीशी साथ मिळत नाही ती मात्र क्षेत्ररक्षकांची सन्मान देतोय चेंडूला कारण बाईकच्या स्वरूपात 4 धावा बाल झाल्यात एकेरी धावसंख्येकडे पाठलाग करायचा आहे खराब क्रिकेट पाहायला मिळतोय खराब ताळमेळ चुकतोय रोल देणे बॅकअप साठी येतोय 2 धावा बहाल केल्या जात आहेत आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मात्र 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि पावशतकी खेळ पूर्ण होते ते मात्र एका गड्याच्या मोबदल्यात एरॉन 11 रेडी संघाच्या 36 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 25 धावा या धावफलकावर डीजे 18 चेंडूंचा 3 षटकांचा खेळ झाला समाप्त 25 धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं समीकरण थोडंसं या ठिकाणी विजयाच्या वाटचालीकडे 18 चेंडू 11 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो गौरव गडेकर जरा मागच्या षटकात तब्बल 5 धावा खर्च केल्यात तो गौरव सज्ज होतोय
यष्ट्यांचा वेध घेतो चेंडू, मोठा पटका टोलवा इरादा होता, आतमध्ये येतो चेंडू, तिरपळीच्या स्वरूपात ऐन मोकळीच्या षडे सलामीचा बेनीचा फलंदाज तो मात्र गणेश एके संघांना धावफलक घालता ठेवलाय. सुरेख असं 7 धावांची बहारदार खेळी आली संपुष्टात. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाऊल टाकतोय तो मात्र सलामीचा बिनीचा फलंदाज गणेश माघारे परतला. गुरुराणे मैदानामध्ये पावलं टाकतोय तो मात्र जितेंद्र नागोजे याच्या साथीला. पहिल्या चेंडूवर गडी माघारी परततोय, कमबॅक करतोय की का एका बाजूनं वसंत चॅलेंजर्स मंदिरी संघ की सहजासहजी एरॉन 11 क्रिकेट रेडी संघ आपला विजयाचा झेंडा या मैदानावर कायम ठेवतोय. बघूया कोणता संघ मचल मारतोय येणाऱ्या काळात. बघूया पुन्हा एकदा या षटकाच्या बाजूनं हलक्या हाताने घेऊन काढलं ते दिशा दिली जाते. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक येतोय चेंडूपर्यंत, परतीची पावलं मात्र परतले गेले दुहेरी धावसंख्येसाठी आणि या 2 धाब्यानं सांघिक धावफलकावर मजल मारतोय 27 धावा या धावफलकावर. धावा धावफलकावर चौथं षटक हे प्रगतीपथावर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरव गडेकर सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. हलक्या हाताने सन्मान दिला जातोय चेंडूला. चेंडूची प्रति करेपर्यंत सहजासहजी 1 धावी बहाल केली जाते. बहाल केलेली 1 धाव संख्या सांघिक धावफलक पुढे सरकला गेला धावफलकावर. 28 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोतल्या आहेत. समीकरण थोडासा एकतर्फी सामना, 15 चेंडू 8 धावांची आवश्यकता. गुरु राणे आणि जितेंद्र नागोजी ही जोडी मैदानामध्ये आणि आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय तो गौरव. सुंदर फटका, लेदरबर्ग क्रिकेटची आठवण करून देणारा फटका, देखने लायक फटका, टाळ्यांचा आवाज करून देणारा फटका, सीमारेषेचं उल्लंघन करतोय जितेंद्र नागोजी, चौकार डोकतोय जितेंद्रचं. आपण स्वागत करूया डीजेच्या माध्यमातून. थँक्यू. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 32 धावा या धावफलकावर. 14 चेंडू 4 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरव. मोठा फटका पाहायला मिळतोय, जवळ चेंडू येतोय षटकारांना MS धोनी स्टाईलनं सामना समाप्त करतोय तो एरॉन 11 रेडी संघाचा जितेंद्र नागोजे. स्वागत करूया आपण डीजेच्या माध्यमातून. तोपर्यंत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी एरॉन 11 रेडी संघाचा, यानं सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली. 12 चेंडूत फक्त 4 धावा दिल्या, 4 गडी बाद जाणे केले. प्रतिस्पर्धी संघाच्या सिताऱ्यांना डगआउट सरस्ता गाठावा लागला. तो रेडी एक्सप्रेस तेरावर संबोधला जाणारा गौरेश कांबळे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षाजवळ